/28 मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया। दिव्यांग व्यक्तींच्या सर्वसमावेशक शिक्षणाकरिता सामूहिक बांधिलकी महत्त्वाची। सचिव तुकाराम मुंढे। दिव्यांग व्यक्तींच्या सक्षमीकरणासाठी हक्काधिष्ठित व संशोधनाधारित समावेशक शिक्षण देण्याची सामूहिक बांधिलकी महत्त्वाची असून याकरिता राज्य शासन प्रयत्नशील आहे, असे प्रतिपादन राज्याच्या दिव्यांग कल्याण विभागाचे सचिव तुकाराम मुंढे यांनी केले। नॅशनल कन्व्हेन्शन ऑफ एज्युकेटर्स ऑफ द डीफ (NCED) महाराष्ट्र व अलियावर जंग राष्ट्रीय वाणी व श्रवण दिव्यांगजन संस्था मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने फर्ग्युसन महाविद्यालय येथे आयोजित दिव्यांगतेच्या दृष्टिकोनातून व संशोधनाच्या आधारे समावेशक शिक्षण या विषयावरील आंतरराष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते। यावेळी अलियावर जंग राष्ट्रीय वाणी व श्रवण दिव्यांगजन संस्थेचे संचालक डॉ. सुमन कुमार, NCEDच्या अध्यक्षा डॉ. मीरा सुरेश, कॉक्लिया संस्थेचे मुख्य विश्वस्त डॉ. अविनाश वाचासुंदर, NCED महाराष्ट्र शाखेच्या अध्यक्षा शुभदा बुर्डे, शिक्षण विभाग प्रमुख डॉ. गायत्री आहुजा, शिल्पी नारंग आदी उपस्थित होते। या परिषदेत देशभरातून सुमारे 350 प्रतिनिधींनी सहभाग नोंदविला, ज्यामध्ये नामवंत शिक्षणतज्ज्ञ, संशोधक, धोरणकर्ते, पुनर्वसन क्षेत्रातील तज्ज्ञ, शिक्षक तसेच विविध विषयांचे विद्यार्थी सहभागी झाले होते। यावेळी परिषदेच्या स्मरणिकेचे अनावरण करण्यात आले। पुणे सिटी रिपोर्टर विठ्ठलराव बेडगेची रिपोर्ट।